काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आमची प्राथमिक चर्चा झाली. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही त्यांना तिथं सहकार्य करू. त्यांनी सुद्धा अशीच भूमिका दर्शवली की ज्या ठिकाणी आमचा उमेदवार राहणार नाही त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. अशा पद्धतीने आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि या शहरामध्ये जवळपास 50च्या वर या ठिकाणी मशाल चिन्हावर या ठिकाणी आमचे उमेदवार राहतील. म्हणजे ऑन पेपर महाविकास आघाडी होणार नाही असं सध्याचं चित्र आहे. काही काही गोष्टी ऑन पेपर नसताना कशा पद्धतीने एकामेकाला सहकार्य करता येईल हे महत्वाची भूमिका आहे. कोणते मुद्दे घेऊन जाणार तुम्ही? मुद्दे काय, मुद्देच मुद्दे आहेत. शहरात केलं तरी काय भारतीय जनता पार्टीनं गेल्या 30-35 वर्षापासून ह्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, खासदार आहेत आणि 2001 ला पहिला महापौर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा 2001 ला बसला. आज जवळपास 25 वर्ष झाले या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीनं नेमकं केलं तरी काय, काय केलं, केलं काय, ह्या शहरामध्ये काय सुविधा आहे? ह्या शहरामध्ये आरोग्याची महानगरपालिकामध्ये आरोग्याचं कोणतं हॉस्पिटल आहे की आरोग्य सेवा महानगरपालिके माध्यमातून ह्या शहराला मिळू राहिली? ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळा तरी आहेत का की गोरगरिबांची मुलं त्या नगरपालिकेच्या शाळामध्ये शिकतील? ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठं गार्डन वगैरे अशी सुविधा आहे का त्या परिसरातील मुलं मुली महिला त्या ठिकाणी गार्डनमध्ये जातील, थोडंसं म्हणजे वॉकिंग वगैरे करतील का, त्या ठिकाणी थोडंसं ध्यान वगैरे करतील? काही गार्डनची व्यवस्था तरी आहे का? ह्या शहरामध्ये तुम्हाला सांगतो, आता आपण पूर्व मतदारसंघामध्ये बसलेला आहे. पूर्व मतदारसंघामधून कोणी जर एखादी मुलगा मुलीला जर राजेश्वराच्या दर्शनाला जायचं असेल का, रातच्या टाइमला जायचं असेल का सकाळी टाइम जायचं असेल, तर तिथं सुविधा काय? म्हणजे आपली मुलगी रातच्या टाइमला जुन्या शहरामधून बस स्टँडला येत असेल तर तिची सुविधा काय? शासकीय वाहन काय, बस सेवा आहे का? पण ह्या शहरातल्या लोकांनी, राजकीय लोकांनी कधी विचार नाही केला की ज्या हिंदुत्वाच्या नावावर 25-30 वर्षापासून आपण सत्ता भोगत असताना या ठिकाणचा हिंदुत्वाचा मुलामुली सुरक्षित आहे का? रातच्या टाइमला ती ऑटोनी प्रवास करते. अनेक ठिकाणी अशा अनेक विचित्र प्रकार या ठिकाणी शहरामध्ये घडले. मग या ठिकाणी तरुण मुलगा मुलगी असुरक्षित आहे आणि त्या सुरक्षेसाठी ह्या शहरातल्या भारतीय जनता पार्टीनं नेमकं केलं तरी काय? ते सांगतात सबका साथ सबका विकास. अरे कोणता साथ, कोणता विकास? ह्या ठिकाणी अनेक दुर्घटना झाल्या, या ठिकाणी दंगल झाल्या, अनेक ठिकाणी बलात्कार झाले, अनेक ठिकाणी अत्याचार झाले. ह्या ठिकाणचा तरुण मुलगा मुलगी असुरक्षित आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं कोणता पुढाकार तरी घेतला का? आणि याच्या मागं कारण हेच आहे की भारतीय जनता पार्टीला जरी वाटते की ह्या शहरातल्या मुलांमुली जर अत्याचार झाला की मग हिंदू लोक आम्हाला मतदान करतील, ही भूमिका त्यांची आहे. म्हणजे हिंदूंना सुरक्षा न देता हिंदूवर अत्याचार झाला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. आणि हिंदूवर अत्याचार झाला की आम्हाला त्याचा फायदा होईल ही भूमिका ठेवून 35 वर्षापासून या शहरात मुलगा मुलगी असुरक्षित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.